सामन्याला सुरुवात तिथे होताना दिसते. पहिला चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. महेश जाधव याने एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेसचा देखील प्रयत्न होतोय. फेकी झालाय तोपर्यंत दुसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. देवानंद पुन्हा एकदा आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. डीप क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय तिकडे आणि पकडलाय. पहिला गडी बाद होतोय. महेश जाधव याची खेळी ही संपुष्टात आलेली आहे. बिग ब्लो मोठा हाताळा दिला जातोय या आई माऊली नागले संघाला. व्हॉलेंटियर्स डोंगरीवाडा संघाचे जे खेळाडू आहेत बाउंड्री पंच आपण थोडस लांब लांब बसायचं आहे. बघा तुम्हाला संध्याकाळी पार्टी मिळणार आहे लक्षात घ्या. अक्षय जाधव यांच्याकडून तुम्हाला पार्टी मिळणार आहे तर तुम्ही बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. आणि जर बाउंड्रीच्या बाहेर जर तुम्ही जर झेल पकडला खास करून बाउंड्री पंचानी तर जयेश पाटील यांच्याकडून 100 बक्षीस देखील आहे तुमच्याकरता. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये देवानंद वळवी स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पोहोचत नाहीये तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. या 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या आता 4 वरती जाऊन पोहोचलेली आहे. यानंतर जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन असा मॅच असणार आहे. इथे बघा खूप चांगला फटका केला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. प्रयत्न तर खूप चांगले झालेत मात्र झेल ड्रॉप. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. बघा प्रयत्न खूप घेतले जात आहेत. मेहनत घेतली जात आहे आणि त्याचं फल नक्कीच ते संघाला मिळेल. कारण हा चेंडू जर निसटला असता तर कदाचित 4 धावा देखील मिळाल्या असत्या. मात्र इथे आपण पाहतोय 2च धाब्यावरती समाधान मानावं लागते. 6 धावा धावफलकावरती. इथे देखील मध्ये पुन्हा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगले प्रयत्न झालेत मात्र यावेळी अपयशी ठरलेत. चेंडू फरार होतोय 4 धावांकरता. बघा मिड विकेट क्षेत्रातून हा चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांकरता. कुंदन आपण पाहतोय जो खेळण्याकरता आलेला आहे. कुंदन पाचमार आहे. इथे आपण पाहतोय झेल ड्रॉप. बॅटचा एज लागलं होतं तिकडे आणि विकास वल्वी करणं ही चूक होताना आपण बघितलंय. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात आपण पाहतोय एक गडी बाद 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा सामना 3 षटकांचा आपण पाहतोय. पहिलं षटक हे 11 धावांचं आलेलं आहे. पाहूया दुसरं षटक हाताळण्याकरता कुठला गोलंदाज इथे येताना दिसेल. सध्या तरी आपण पाहतोय जे यंगस्टर आहेत मंगलमूर्ती नागले संघाचे ते जास्तीत जास्त आपल्याला फ्रेम मध्ये येताना दिसत आहेत. ध्रुव येतोय. ध्रुव बीच दुसरं षटक हाताळण्याकरता. ध्रुव
एवढेच आपण पाहतोय शॉर्ट पूल अँड पॉवरफुल देखील झालेला आहे. कुंदन पाच मारेच्या बॅटमधून आणखीन एक धमाका आपण पाहतोय. ठोकलाय षटकार. बघा कुंदन सध्या तरी आपल्याला टच मध्ये दिसतोय. छोटा पॅक बडा धमाका. पुन्हा एकदा षडम पूल केलंय आणि हा चेंडू देखील मैदानाच्या बाहेर गोल केलाय. बॅक टू बॅक दुसरा. आता कुंदन याने आपले डावपेच दाखवायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा सलगचा तिसरा. कुंदन पाच माराच्या बॅट मधून निघाला. A1 क्वालिटी ब्रँड षटकार. बघा सलगचा हा तिसरा षटकार इथे ठोकलाय. षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण करतोय कुंदन. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल असेल. चांगला डिसिजन आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून इथे दिला गेलाय. आपण पाहतोय सुरेंद्रजी घाटाल ज्या ऑफिशियल आहेत या स्पर्धेकरता. पुन्हा एकदा पूल केलाय. पूल पॉवरफुल सक्सेसफुल. कुंदनच्या बॅट मधून हा चौथा षटकार निघालाय. थँक्यू. सध्या तरी आपण पाहतोय टॉप गिअर मध्ये कुंदन आपल्याला चालताना दिसतोय. सलगचा हा चौथा षटकार त्याने ठोकलाय. ते संधी होती आणि इथे आपण पाहतोय जीवनदान कुंदन याला मिळालंय. धावसंख्या जर आपण बघितली तर 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला इथे फटका केला गेलाय. विकास आहे तिकडे. एक धाव तर कम्प्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो खूप चांगला झालाय, मात्र यष्टन पासून दूर. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती. 19च्या सरासरीने आपण पाहतोय या धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर जयंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा आणि बाबा स्पोर्ट्स कामन या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यज्ञेश येतोय.
यज्ञेश वल्वी शेवटचं षटक हाताळण्याकरता. तुषार करता चेंडू कमरेच्या वरती हाताळलाय पंचाने लगेच नो चेंडू घोषित केलेला आहे. एक धाव तर कंप्लीट झाली दुसऱ्या प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 2 धावा या पूर्ण झाल्यात आणि आपण पाहतोय प्लस नो आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी तर 9 चेंडू घोषित केलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नो बॉल असेल. नो बॉल. जे पुढचा येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची मुभा संधी. ते बघा ऑफ साईडला गॅप मध्ये योगेश आणि तिकडे चांगला झेल पकडलाय. मात्र ते पाहतोय की फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने विकेट ही मिळणार नाहीये. गॅप शोधला होता तुषार याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण योगेश कडून आपल्याला पाहायला मिळालं. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय आणि इथे ज्ञानेश्वर याने चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. अखेरीस तुषार याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. डबल बॅटर कुणाल हा इन होतोय. धावसंख्या आता स्थिरावताना दिसते या षटकामध्ये. मात्र कुणाल याने देखील आल्या एक चांगला स्ट्रोक कन्व्हर्ट केलाय आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग शॉट षटकार. फोर्स केलं होतं चेंडूला. चांगलं कनेक्शन देखील झालं तिकडे. चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. देविदास तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावडे धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा पूर्ण झाल्यात. अर्धशतक हे कंप्लीट झालेलं आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. एक एक्स्ट्रा रन्स आणखीन ही आपण पाहतोय धाव फलकावरती नोंदवली जाते ऍड केली जाते. शॉटपुल पॉवरफुल कुंदनच्या बॅट मधनं आणखीन एक A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार साधावा. थँक्यू. बघा गुडलेंदूवरती चेंडू पडला. थोडीशी उचली घेतली आणि बॅट स्पीड आपण पाहतोय कुंदन याचा जबरदस्त आहे. बॅट स्विंग खूप जबरदस्त आहे. कनेक्शन प्रॉपर झालं. 6 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. इथे विकास वल्वी चेंडूच्या खाली येतोय. चूक होणार नाही आहे. इथे झेल पकडला जातोय आणि कुंदन याची खेळ देखील इथे संपुष्टात येत आहे. कुंदन याच्या खेळ देखील पूर्ण विराम लागतोय. मात्र कुंदन याने जबरदस्त कामगिरी केली. 11 चेंडू मध्ये 41 धावांची त्याने खेळी गेली. इथे लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. तेच कारण कनेक्शन प्रॉपर होऊ शकलं नव्हतं आणि विकासने एक चांगला झेल तिकडे पकडलाय. तिसऱ्या क्रमांकावरती आला होता आणि आपण पाहतोय तब्बल 41 धावा त्याने बनवल्यात.
चला भावेश भोईर टॉस करण्याकरता आपला कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. बाबा स्पोर्ट्स तर जयेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. अगोदर शुभेच्छा दिल्या जात आहेत. काटा असा कॉल आणि काटा आलेला आहे. जशी मागणी तसा पुरवठा इथे केलेला आहे. टॉस जिंकलाय डोंगरीवाडा संघाने. समीर टॉस जिंकलाय, निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, या मागचं कारण सांगशील? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आपण पाहतोय की या घरच्या मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय भरपूर तुमचे प्रेक्षक असतात, मोठ्या संख्येने येत असतात. कसं वाटतंय या मैदानावरती खेळत असताना? खूप भारी वाटतंय. काही प्रेशर असतो मनामध्ये, कारण घरच्या मैदानावरती खेळत असता भरपूर प्रेक्षक सपोर्ट करण्यासाठी येत असतात. काय दबाव असतो मनामध्ये? असतो जिंकण्याचा प्रयत्न करण्याचा. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. टॉस जिंकला असता, बॅटिंग केली असते. बॅटिंग करत असताना किती धाव बनवायचा प्रयत्न केला? 50 ते 40. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाही, कारण सामना देखील तिकडे सुरू होतोय. दोन सलामीवीर उतरलेत. एका बाजूने आपण पाहतोय विकास, तर एका बाजूने देवीदास. तर पहिले षटक हाताळण्या करता तुषार. पहिल्या बॉलवरती आक्रमण. विकास वलवीचा हा ब्रँड दाखवतोय. सरळ चेंडूला पाठवलाय, स्कोअर लाईक बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावन करता बिग शॉट, षटकार. थँक्यू. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आता विकास करतोय. हम भी किसी से कम नहीं. टिट फॉर टॅट. आता तुषार याला हे प्रत्युत्तर दिलं जात आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण, पहिल्या बॉल पासून सुरुवात. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाले आणि क्षेत्ररक्षकाने तिकडे झेल सोडलाय. नक्कीच सूर्याची जी किरणे त्याच्या डोल्यावरती आले असतील, तेच कारण चेंडू त्याला दिसला नसावा. बघा, त्याने जजमेंट तर केलं, मात्र चेंडू त्याला दिसला नव्हता आणि हा झेल सुटलाय. मात्र हा झेल किती महागात ठरू शकतो हे येणारे चेंडू हे नक्कीच आपल्याला सांगून जातील. यंगस्टर नागले टीम, आपण संपर्क साधायचा आहे. यंगस्टर नागले टीम, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातात. 8 धावा धावफलकावरती. बघा, विकास वलवेचे इरादे स्पष्ट आहेत. हिट आउट या गेट आउट, करो या मरो. मोठे फटके मारायचे आहेत. जो टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. एक भल्लं मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय विकास वलवी यावेळेस क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ रेषेमध्ये निघून जातोय. बघा, फॉलो केलं होतं फलंदाजाला, मात्र ज्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ रेषेमध्ये निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे चेंडूला सोडून दिलाय आणि पंच आमच्या दिशेने बोलतायत आणि दर्शवतायत की हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे येताना दिसतंय. आता पूर्णतः जिम्मेदारी असणार आहे ती म्हणजे विकास आणि देवीदास या 2 फलंदाजांवरती, कारण 58 धावांचं एक बिग टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे.
इथे आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न, फटका पूर्णतः फसलेला आहे आणि तिकडे झेल ड्रॉप झालाय. जीवनदान आयुष्यमान भवचा आशीर्वाद पुन्हा एकदा विकास वल्वी याला दिला जातोय. यावेळेस तुषार स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करत होता. आपण पाहू शकता ज्या प्रकारे चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूवरती पूर्णतः नजर होती गोलंदाजाची, मात्र झेल तो पकडू शकलेला नाहीये. बघा कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्याने या चेंडूला शेवटपर्यंत आपल्या कॅमेरामध्ये कैद केलं होतं. मात्र तुषार आपल्या हातामध्ये चेंडूला कैद करू शकलेला नाहीये आणि तिकडे मध्ये एक धाव कंप्लीट झाली. 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता देविदास डेव्हिड ऑन द स्ट्राईक. हुक करण्याचा प्रयत्न, इथे बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव बघा शफल झाला, क्रॉस झाला आणि फॉलो केलं तुषार याने देविदास याला आणि हा चेंडू निर्धाव आलाय. षटकाची समाप्ती, पहिलं षटक समाप्त झालंय. धावा लागल्यात 10, येणारे चेंडू 12. 12 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 24 प्रति षटकामागे 24 धावा इकडं बनवायच्या आहेत. आई मावळे नागलीर संघाच्या 11 धावा होत्या, एक विकेट त्याने गमावली होती आणि ते आपण पाहतोय मंगलमूर्ती नागले संघाचे 10 धावा आहेत, विकेट गमावलेली नाहीये. म्हणजे इकडनं देखील संधी आहे, इकडनं कमबॅक होऊ शकतो, इकडनं मोठे फटके येऊ शकतात. आपण पाहतोय की दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे ध्रुव याच्यावरती आक्रमण केलं होतं, तब्बल 27 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि हेच ते षटक निर्णायक ठरणार आहे. आणि ते निर्णायक षटक हाताळण्याकरता यत्नेश धुमाडा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. इथे यत्नेश याचा पहिला चेंडू आपण पाहतोय खेलपट्टीच्या बाहेर पडलेला आहे. पंचांनी आता हात बाहेर काढलाय आणि दाखवलंय की हा चेंडू नो आहे, नो बॉल. पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी विकास वल्वीकडे. इथे डाऊन द लेग, आणखीन एक एक्स्ट्रा बघा. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. दिशाहीन जर तुम्ही बॉलिंग जर केली तर तुम्हाला कुठेतरी तुमची दशा ही खराब होऊ शकते. दिशा खराब, दशा खराब. इथे ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढले. एक धाव तर कंप्लीट झाले. फेकी बघा सुंदर, खूप सुंदर फेकी झाली आणि तिकडे महेश जाधव याला हा चेंडू पकडता आलेला नाहीये, गॅदर करता आलेला नाहीये आणि इथे कुठेतरी विकास वल्वी याला पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. संधी इथे मिळालेली आहे, हे दुसरं जीवनदान. बघा जास्त जीवनदान धोक्याचे असतात. मात्र इथे कमबॅक करताना दिसतोय आपल्याला यत्नेश आणि धाव चेंडू. धावसंख्या पूर्णतः स्थिरवलेली आहे. प्रति षटकामागे 24 धावा या कंप्लीट करायच्या आहेत, म्हणजे एका ओव्हरमध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. इथे आपण पाहतोय बॅटचा लिडिंग एज लागलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे झेल पकडला गेलाय. बिग विकेट, बिग ब्लो. विकास वल्वी हा बाद होऊन माघारी परततोय. देवानंद येतोय, देवानंद वल्वी न्यू बॅटर. बघा आजच्या दिवसामध्ये आपल्याला लोकल संघ हे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. यत्नेशाचा आणखीन एक चांगला चेंडू, चेंडूवरती नजर नव्हती आणि हा चेंडू निर्धाव आपण पाहतोय हाताळला गेलाय. आपण पाहतो की लोकल संघ इन ऍक्शन या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तेच कारण भरपूर प्रेक्षक मोठ्या संख्येने
इथे सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. इथे आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. मात्र एक सिंगल धाव मिळालेली आहे. चौफेर जर आता आपण जर नजर जर फिरवली ना, तर आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षक सध्या तरी पाहायला मिळत आहे. आपण स्टेट जर बघितलं तर आज मला वाटते सुट्टीचा दिवस असेल. कामगार संघटना आपण पाहतोय, माथाडी कामगार संघटना तिकडे उपस्थित झाले मॅच बघण्यासाठी. निलेश दलवी आणि त्यांचे साथी इथे आपण पाहतोय, त्यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आता आपण पाहतोय की टार्गेट जर बघितलं ना तर भरपूर कठीण झालेलं आहे. 6-42. थोडासा हा सामना जर आपण बघितला तर एकतर्फा इथे आपल्याला जाताना दिसतोय. इथे आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला होता. एक धाव इथे आपण पाहतोय पुन्हा एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. या मॅच वरती पूर्णतः पकड निर्माण केलेली आहे आई माऊली नागले संघाने. आणि इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. हे फलंदाज वल्वी बॅट चाल कसं एज इथं लागलंय आणि आपण पाहतोय एक विकेट मिळालेली आहे मित याला. अड्डावाली तुझी दाढी कशी मिठ दाढी पिन तुझी माझं रेगाव दाढी हाय तुझी कडक अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल. बरे बॅटर किरण येतोय. किरण या सामन्यावरती जर आता आपण जर बघितलं ना तर पकड पूर्णतः मजबूत झालेली आहे आई माऊली नागले संघाची. पुन्हा एकदा आपण पाहतोय या मॅच वरती अधिराज्य गाजवलेला आहे. या अगोदर देखील आपण पाहतोय पराभूत केलं होतं आई माऊली नागले संघाने मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाला. आणि ती दहशत कायम ठेवत असताना इथे आपण पाहतोय, इथे आपण पाहतोय बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो तिकडे. जजमेंट खूप चांगला आहे आणि एक चांगला झेल तिथे पकडला गेलाय. फलंदाज बाद. थँक्यू. लोकेश आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. लोकेश भावेश ठाकरे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यज्ञेश आलाय न्यू बॅटर. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय आणि अशा प्रकारे हा मॅच इथे आई माऊली नागले या संघाने इथे जिंकलेला आहे. हार्ड लक मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आई माऊली स्पोर्ट्स नागले टीम.
चला आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. तर कुंदन हा मॅन ऑफ द मॅच ठरतोय, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली. 12 चेंडूमध्ये 41 धावा. आक्रमक